IPL सीझन चालू आहे. तुमची फेवरेट टीम कोणती आहे ते कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज मुंबई इंडियन्सची मॅच आहे. तर आज आपण बनवणार आहोत मुंबईचा सगळ्यात फेमस स्ट्रीट फूड, झटपट आणि चटपटीत असा एकदम टेस्टी चुरा वडापाव. मॅच बघता बघता हा स्नॅक्स नक्की ट्राय करा. एकदम डबल मजा येईल. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. वडापाव बोललं तर हिरवी चटणी येणारच. चला तर आपण सर्वप्रथम हिरवी चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर पुदिन्याची पाने आहेत ती घालायची आहेत. 1 चमचा भाजलेली चणा डाळ आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मी, ते घालणार आहोत. इकडे मी 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे. चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत आपण आता याच्यामध्ये. एकदम भारी लागते ही चटणी. अशी चटणी नक्की करून पहा. त्यानंतर याच्यामध्ये बर्फाचे खडे आहेत ते घालायचे आहेत व मिक्सरला बारीक अशी वाटून घेणार आहोत. बघू शकता अशी झाली पाहिजे. आपली चटणी तयार आहे. आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपण आता बेसनचा बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर या बेसन पिठामध्ये आपण 1 चमचा तांदळाचं पीठ आहे ते घालणार आहोत. जरा वडे आणि चुरा एकदम क्रिस्पी बनण्यासाठी तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर अशी हळद आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. चवीनुसार व आपण आता हे चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण आता हे बॅटर तयार करून घेणार आहोत. असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत राहायचं आहे. बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं बेसनचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आपण सर्वप्रथम चुरा तयार करून घेऊया. तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आपण आता असा चुरा करून घेणार आहोत. बघू शकता काही नाही, एकदम सोपं आहे. बेसनाचं बॅटर असं हाताने असं घालत जायचं आहे व हाय फ्लेमवर हे तळून घ्यायचं आहे मस्तपैकी. असं एकदम कुरकुरीत होतो हा चुरा. बघू शकता आपला चुरा तयार झालेला आहे. आपण आता हा एका डिशमध्ये काढणार आहोत. त्यानंतर आपण एक लाल सुकी चटणी आहे ती तयार करणार आहोत. त्यासाठी इकडे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर जो आपण चुरा तयार केलेला आहे तो घालणार आहोत त्याच्यामध्ये. एकदम भारी लागते, जशी बाहेर भेटते तशीच. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व मिक्सरला वाटून घेणार आहोत आपण आता. बघू शकता आपली लाल सुकी चटणी तयार आहे. आपण आता ही एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आपण आता बटाटा वड्याची भाजी तयार करणार आहोत. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. तेल गरम झालं आहे आपलं. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत व 1 ते 2 मिनिटं आपण आता हे चांगलं मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे. आपलं मस्तपैकी असं परतवून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आलं, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो घालणार आहोत व इकडे मी 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे. ती मी अशी पाण्यामध्ये भिजशी ठेवली होती ती घालायची आहे व 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. उडदाच्या डाळीचा कलर आहे तो थोडासा लालसर झाला पाहिजे. बघू शकता उडदाची डाळ थोडीशी अशी लालसर झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये उकडलेले बटाटे आहेत ते घालणार आहोत. इकडे मी 4 बटाट्यांचा वापर केलेला आहे व असे हाताच्या साहाय्याने असे बटाटे आहेत ते मॅश करून घेतलेले आहेत मी. आपण आता याच्यामध्ये थोडीशी हळद आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे
ते घालायचं आहे. तुमची कोणती IPL मध्ये टीम फेवरेट आहे कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या तर 2 फेवरेट टीम आहेत. एक मुंबई इंडियन्स आणि दुसरी म्हणजे RCB. नक्की कमेंटमेंट बॉक्समध्ये सांगा. असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर 1 ते 2 मिनटं. आपलं मस्तपैकी असं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे व 1 ते 2 मिनटं परत परतवून घेणार आहोत. व आपली बटाटा वड्याची भाजी बघू शकता तुम्ही तयार झालेली आहे. आपण आता हे थंड होऊन त्याचे वडे तयार करणार आहोत. त्यानंतर इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर असे मी वडे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत बटाटा वड्याच्या भाजीचे बघू शकता तुम्ही. आपण आता हे बेसनच्या जे बॅटर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये असे घोळून घ्यायचे आहेत व तेलामध्ये आपण आता हे सोडायचे आहेत व मीडियम फ्लेमवर आपण हे मस्तपैकी असे तळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही. खूप छान लागतो हा चुरा वडापाव. नक्की ट्राय करून पहा बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी आपला बटाटा वडा तयार झालेला आहे. आपण आता चुरा वडापाव असेंबल करून घेऊया. मस्तपैकी असे पाव घ्यायचे आहेत व पावाला आपण जी हिरवी चटणी तयार केलेली आहे ती लावायची आहे मस्तपैकी अशी. त्यानंतर गोड चटणी लावायची आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर जी आपण लाल सुकी चटणी तयार केली होती ती लावायची आहे आणि मस्तपैकी असे वडे ठेवायचे आहेत त्याच्यावरती आणि असा चुरा ठेवायचा आहे बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी आपला गरमागरम असा मुंबईचा चुरा वडापाव तयार झालेला आहे. मस्तपैकी मुंबई इंडियन्सची मॅच चालू असेल तेव्हा तुम्ही मस्तपैकी गरमागरम असा बनवून खाऊ शकता. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.